नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज काय आहे तर आहे आईंचा वाढदिवस. आता तुम्ही म्हणसाल आई कोण? तर आई म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांच्या वाढदिवसासाठी मी हा खास ब्लॉग घेऊन आलेली आहे. आज काय काय घडलं, किती मजा आली, काही खास क्षण मी तुम्हाला सांगणार आहे. संध्याकाळी माझी ट्युशन झाली, त्यानंतर मी छान मस्तपैकी रेडी झाले. आई त्यावेळेस मंदिरात गेलेल्या होत्या, त्यामुळे थोडा वेळ मी त्यांच्या येण्याची वाटच बघत होते. त्या आल्या आणि मग आम्ही लगेच तयारी सुरू केली. आधी गालीचा टाकला, टेबल लावला आणि त्यावर सुंदर टेबल क्लॉथ टाकला. सगळं एकदम सणासुदीचंच वातावरण झालं. त्यानंतर मी किचनमध्ये गेली, केक घेतला आणि ओवाळ्यासाठी ताट घेतलं आणि मग मी आली हॉलमध्ये. इतक्यात पनू आली. तिचं येणं अगदी सरप्राईजच होतं. तिला बघून कार्तिकी पण खूप खुश झाली. मी पनूला हसतच म्हटलं, चल आलीस तर आता केक कट करून जा. सगळेच हसू लागले आणि वातावरण अजून रंगतदार झालं. मग आम्ही आईंना आवाज दिला. आई पण हॉलमध्ये आल्या. त्यानंतर आम्ही केक बाहेर काढला आणि त्यावर कॅन्डल लावली. त्यानंतर मी ताट घेतला आणि बाबांना टिक्का लावला, यांना पण टिक्का लावला. त्यानंतर मी आईंजवळ गेली, आईनं ओवाळून घेतलं. त्यानंतर आईंना नमस्कार केला, आईंना केक खाऊ घातला आणि एक फोटो काढला आईसोबत. त्यानंतर पनूनी पण आईनं ओवाळलं, आईंना नमस्कार केला. त्या क्षणी वातावरण खूपच पवित्र आणि आनंदी झालं. आईंच्या चेहऱ्यावरचा हसू आणि त्यांचा आशीर्वाद हे क्षण खास बनवत होते. केक कटिंगची वेळ आली तेव्हा कार्तिकीला खूप एक्साइटमेंट होती. तिला असं वाटत होतं की जणू आज तिचाच वाढदिवस आहे. तिनेच केक कट केला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आम्ही आईंना केक खाऊ घातला, त्यानंतर आशीर्वाद घेतला आणि मग सगळ्यांनी मिळून केक खाल्ला. त्यानंतर फोटो सेशन झालं. कार्तिकी मात्र अजूनही केक मागतच होती. मी तिला जास्त दिला नाही म्हणून थोडी रागावली आणि रडायला लागली. पण तिच्या बाबांनी तिला समजवलं आणि मग मी किचनमध्ये गेली. समोसा आणि कचोरी तिला खूप आवडतं म्हणून प्लेटमध्ये काढलं आणि तिला खाऊ घातलं. त्यानंतर तिचा मूड एकदम फ्रेश झाला. त्यानंतर मग मी ड्रेस चेंज करून घेतला आणि किचनमध्ये गेली तर बघते तर काय खूप पसारा. मग मी तो सगळा पसारा आवरून घेतला, भांडी घासून घेतली. त्यानंतर हॉल नीट करून घेतला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आज तर कार्तिकीचं होमवर्क राहूनच गेलं एवढ्या गडबडीत. मग मी तिला बसवलं होमवर्क करायला. मग आम्ही दोघींनी मिळून छान होमवर्क पूर्ण करून घेतलं. अशा प्रकारे आम्ही आईंचा वाढदिवस अगदी साधेपणाने पण खूप प्रेमाने साजरा केला. खूप छान क्षण मिळाले, आनंद झाला आणि हा दिवस कायम लक्षात राहील. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी पुढचे ब्लॉग व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील. धन्यवाद. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू लवकरच.